हे गाइस, तर आज आहे 29 डिसेंबर, संडे आहे आणि मी आहे कलंगूट बीचवरती। मस्त असा सनसेट होत आहे, तर तोही थोडासा बघूया, एन्जॉय करूया आणि नंतर मी जाणार आहे टिटोस लेनला। तर आता मी चालली आहे टिटोस लेनला। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिटोस लेनचं पूर्ण अपडेट देईन। टिटोस लेनला खूप सारे क्लब्स आहेत आणि त्यांची प्राइस ही वेगवेगळी आहे। तर आपण जेवढे होईल तेवढे क्लब कव्हर करूया। आता मी टिटोस लेनला पोहोचली आहे, स्कूटी पार्क केली आहे आणि आपण लास्ट साइडनी टिटोस लेनमध्ये आलो आहे। पहिला जो क्लब बघितला तो आहे मॅम्बो क्लब। तर ह्याची एंट्री आहे 2500 रुपीज पर पर्सन। तर हा बाजूला बघता आहे तो आहे टिटोस क्लब। तर याची एंट्री फीस आहे 3000 रुपीज आणि कपलसाठी आहे 2500 रुपीज। तर या लेनमधले हे दोन क्लब मॅम्बोस आणि टिटोस हे फेमस क्लब आहेत। तर या टिटोस क्लबमुळे या लेनचं नाव टिटोस लेन पडलं आहे। टिटोस क्लबमध्ये लहान मुलांना एंट्री दिली जात नाही। तर इकडे रशियन मुली डान्स करत आहेत। तर आतमध्ये गेल्यानंतर असं काहीच नाही आहे। तर हे फक्त बाहेर लोकांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी फक्त बाहेर नाचत असतात। तर आता मी जाणार आहे माया क्लबमध्ये आणि याची एंट्री फीज आहे पर पर्सन 1000 रुपीज। तर हे 1000 रुपीज तुम्ही फूड आणि ड्रिंकमध्ये यूज करू शकता। तर आता मी क्लबच्या आतमध्ये आली आहे, तर तुम्ही आतमधून क्लब बघू शकता। फोटो काढतो असा होणार जडे वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट। तर आता मी क्लबच्या बाहेर आली आहे आणि इथून मी जाणार आहे कलंगूट बीचला। तर इकडे 2 तास मी क्लबमध्ये होते, पण मला जराही इकडे मजा आली नाही आहे। कारण बघायला गेलं तर क्राऊड ही खूप लोकलच होतं आणि म्युझिकमध्येही जराही दम नव्हता। तर इकडे आतमध्ये तुम्हाला बसून फूड आणि ड्रिंक करायला मिळणार नाही। सीट्स इकडे अवेलेबल आहेत, तरीही लोक बसायला देत नाही। तर इकडे 2 पाईंची कॉस्ट 924 रुपीज लावली आहे, जे की आहे 64 रुपीजला 1 पाईन आणि 34% GST लावली आहे। तर पुढे तुम्हाला मी बिलही दाखवते। तर हे आहे बिल, तर हे तुम्ही पॉज करून बघू शकता। तर आता मी कलंगूट बीचवरती आले आहे। तर इकडे हे शॅक लावले आहेत, तर तिकडे तुम्ही बसून जेवूही शकता आणि म्युझिकची मजा घेऊ शकता। तर इकडे जेवणाची कॉस्ट थोडी जास्त आहे, अदर रेस्टॉरंटपेक्षा थोडी जास्त आहे। समुद्र किनाऱ्यावरती बसून जेवणं, म्युझिक ऐकणं, तर हे तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही। तर ही मजा तुम्ही ह्या बीचवरती करून घेऊ शकता। तर जेवण वगैरे झालं तर तुम्ही इकडे डान्सही करू शकता। तर माझं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर थोडीशी म्युझिकची मजा घ्यायला आणि डान्स करायला मी आतमध्ये गेलो।
क्लबपेक्षा इकडे खूप मजा येते, कारण म्युझिकमध्ये पण खूप असा दम आहे आणि बिलही खूप कमी होतं. रात्रीचे 10 वाजले आहेत आणि म्युझिक आता बंद झाले आहे, कारण रोज 10 वाजता म्युझिक बंद होते. फक्त 31ला ही 12 वाजेपर्यंत म्युझिक ठेवली जाते. जर तुम्ही आलात तर कमी कॉस्टमध्ये तुम्ही बीच शॅकवरती खूप असं एन्जॉय करून घ्या. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी बाय.